Anybody remembers? Do you Sir, remember I the? didn't join last Thursday. Yeah. Okay, okay. You joined list. I had asked to come up with one of favorite book. Yeah. So has anybody prepared something? Uh, Fine, no issue. Yeah. This will continue for today's session. Just sharing my screen. Please tell me if is it visible. Yeah. Is it visible? What does that mean? SOS means. Have you come across any such word SOS in mobile also? Yes, sir. Software as service. Yeah. Mm, what does that mean? SOS means. Has anybody seen this earlier? SOS means. Uh, I guess it's also used for as soon as possible. No, sir. Yeah. Some kind of short idiom. Some kind of emergency. Yes, sir. But what does that mean? SOS stands for. Fine. We'll remember this. Okay. Saved by God. Actually, SOS generally we use for showing the emergency. Okay. So SOS is kind of code word. Code word for the emergency. So S, O, and S all three stands for something codes. Those codes are called as Morse codes. Okay. Morse codes is name we have derived from Samuel Morse. Okay. So this was he was American painter. Okay. In the 70s, 1750s time it was. So just for GK you should be knowing that what SOS stands for. Okay. So this is the word. This is the Latin word, and this is code word language using SOS. So next is Chirag. Which one is the right word? बघितलं दोन्ही स्पेलिंग काहीतरी डिफरन्स आहे कुठला बरोबर आहे आणि कंटिन्युअली म्हणजे अनिकेत निरंजन राजेश दोन्ही वर्ड्स ऐकलेत
का दोन्हीपैकी कुठला बरोबर आहे मोस्टली? कोणी सांगेल? आपण ऑलमोस्ट मिळून 7 जणच आहे. ऑनलाईन लोकांनी आन्सर्स दिले तर बरं पडेल. सेकंड वन मोस्टली ऐकलं सर, कंटिन्युअली नाही ऐकलं. ओके. पण बरोबर कुठला आहे? सेकंड वन, कंटिन्युअसली. येस सर. निरंजन, कुठं कंटिन्युअली वर्ड बघितलं नाही? ऐकलं सर, एखादी गोष्ट Actually, कंटिन्युअली होत असेल तर. नॉन स्टॉप म्हणजे होती. यस, समथिंग इज हॅपनिंग, म्हणजे काय म्हणतात, कंटिन्युअस होत असेल तर. आणि जर थर्ड पर्सन बद्दल सांगायचं असेल तर आय थिंक यूज होईल, आणि कंटिन्युअसली हे सेल्फ साठी यूज होईल. ओके, ठीक आहे. नाइस ट्राय ॲक्च्युली. बट चिराग इज सेइंग कंटिन्यूली इज राईट. व्हाय इज इट सो, चिराग? आपल्या सेशनला सगळ्या कॉमन गोष्टी आपण घेतो. म्हणजे जनरली तुमच्याकडून कुठली चूक होऊ नये ही माझी इच्छा आहे बाहेर. ते कॉन्फिडंट असेल, DENT असेल, DINT असेल, किंवा अशा गोष्टी. पण लक्षात घ्या, हे म्हणजे असं काय नाही आहे की किती बेसिक आहे आणि माहिती नाही असं नको व्हायला. पण स्टील, चिराग, व्हाय इट इज कंटिन्युअली? So, generally I'd heard in time phrase and to symbolize something happening secretly. ओके. I'd hear like this. ओके. शुभम, आपण 2 वर्ड्स घेतलेत, कंटिन्युअली वर्सेस कंटिन्युअसली. कुठला बरोबर वाटतं? स्क्रीनवर दिसतं? येस सर. दोन्हीपैकी कुठला वर्ड बरोबर आहे? सेकंड, कंटिन्युअसली. सेकंड बरोबर आहे. आणि फर्स्ट प्रोनाऊन केलं तर त्याचं वेगळं आहे, ते कंटिन्यू. कंटिन्युअली. ओके. म्हणजे मोस्टली सगळे म्हणतात ते कंटिन्युअसली बरोबर आहे. दोन्हीपैकी कुठला वर्ड बरोबर आहे? तर दोन्ही बरोबर आहेत, बट म्हणजे तुम्ही जनरली यूज करता ना कंटिन्यू. वाईल स्पीकिंग ऑल्सो यू टेल कंटिन्युअली किंवा कंटिन्युअसली काहीतरी म्हणत असत, बरोबर? यापुढे कायम लक्षात ठेवा, कंटिन्युअली म्हणजे समथिंग इज हॅपनिंग again and again, but with some breaks. And something is happening without break, non-stop. क्लिअर आहे? ऑल क्लिअर? येस सर. यापुढे चुकणार नाही ना? नक्की. दोन्ही वर्ड्स ऑलमोस्ट सिमिलर आहेत, कंटिन्युअली आणि कंटिन्युअसली. तुम्हाला हे कायम लक्षात पाहिजे की बेसिक काय नाही, हा वर्ड सगळ्यात जास्त तुम्ही यूज करताय मला वाटतं दिवसभरात तरी. कंटिन्यू काही ना काही चालू आहे, बरोबर? म्हणजे कंटिन्युअसली म्हणायचं की कंटिन्युअली म्हणायचं, हे तुमच्या आता लक्षात आलंय, बरोबर? ओके. आय एम युझिंग दिस कंटिन्युअली, आय एम युझिंग दिस कंटिन्युअसली. ओके. इट इज हॅपनिंग कंटिन्युअसली और इट इज हॅपनिंग कंटिन्युअली. कधी यूज करायचं कंटिन्युअली? अगेन कंटिन्युअली कधी यूज करणार? कंटिन्युअली जेव्हा थोडं कंटिन्यू सुरू असेल पण थोडा थोडा ब्रेक विथ द ब्रेक्स, या विथ लूप. कंटिन्युअसली कधी? एवढंच लक्षात ठेवायचं की कंटिन्युअसली इज नॉनस्टॉप, टोटली. ओके. सो गॉट इट? हा, ऑनलाईन जे आहेत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, फाईन. नेक्स्ट
आत्ता म्हणजे हे आणखी एक त्याचे सेंटेन्स सांगा ना. आय एम युझिंग दिस सेम कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये यूज करताय, कुठल्या सिच्युएशन. आय एम युझिंग दिस कंटिन्युअली, आय एम युझिंग दिस कंटिन्युअसली. समजा विथ ब्रेक्स असेल म्हणजे थोड्या थोड्या ब्रेक्सने, तर ते कंटिन्युअली यूज होणार. आणि काही गोष्टी कंटिन्युअसली चालू आहेत. पोल्युशन इज हॅपनिंग कंटिन्युअसली. ओके. आणि व्हेकल्स आर गेटिंग फास्टर कंटिन्युअली. तर हे ह्या दोन गोष्टी आहेत. ओके, लक्षात आलं आता. ज्या आउट ऑफ कंट्रोल आहेत त्या कंटिन्युअसली टोटल. या दोन पैकी सगळ्यात तुमचा आता जीवाभावाचा शब्द डेटा. द डेटा इज का द डेटा आर? डेटा आर चुकीचं आहे. असेल पण ते आम्ही तर अजून यूज नाही डेटा द डेटा. इजच येईल. एनीबडी फ्रॉम ऑनलाईन? द डेटा इज का द डेटा आर? Sir, like in same context, Like data which is context? continuously generated around the world. So Okay. here, like data is without breakage, continuously and Fine. continually But pull what is the plural of data? information. Plural of the data. Oh. सिंग्युलर डेटा इज सिंग्युलर. एक वचन से डेटा. अनेक वचन काय आहे डेटाचं? डेटाच आहे. डेटाच येते. जे डेटाज असं येणार ना, यस लागणार नाही पुढे. मग यस लागणार नाही. प्लुरल आहे बरोबर. द डेटा इज प्लुरल. मग डेटा इज होणार का आर होणार? आता तुम्ही म्हणालात ना डेटा इज. प्लुरल असेल तर डेटा आर बरोबर पाहिजे. म्हणजे कॉमन जे काय ग्रामर आहे. ओके. द Yes, कार्स sir. आर. द कार इज. या चिराग प्लीज. चिराग इज विथ इज और आर? एक गोष्ट लक्षात ठेवा. डेटा हा वर्ड जो आहे तो अनेक वचनच पहिला यूज व्हायचा पूर्वी, कारण याचं सिंग्युलर वर्ड होता डेटम. ओके. पूर्वी डेटम वॉज यूज्ड ॲज सिंग्युलर वर्ड, एक डेटा. आणि अनेक डेटाज ते आहेत ते डेटा. डेटम डेटा. बट नाव द डेटा इज अँड डेटा आर बोथ आर करेक्ट. कुठल्या तरी डेटाच्या रिलेटेड काही ड्राईव्ह वगैरे असेल तर असा डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो ॲप्टिट्यूडला. विच इज द राईट, द डेटा इज और द डेटा आर? ए बी सी इज बोथ आर करेक्ट और बोथ आर नॉट करेक्ट. ओके. सो गॉट इट. या ऑनलाईन कुणाला आणखी काही डाऊट आहे? चिराग क्लिअर नाव? या एनी डाऊट स्टिल? Sir, you can explain the context again. In Like in multiple format, we will use R. yes, you can. I'm asking that the data is the data itself singular and plural for both the things. We can use directly the data. So that is why I have written the data is and the data are both are correct. Like ship and ship both are singular. Plural is fish. Fish. If it's singular or plural, both are similar, right? Got it, na? Chirag, clear? I want to tell only that singular and plural for data is similar. Okay, sir, got it.
Yeah, earlier it was used as singular word was datum. Yeah, and it is not data, it is data. Okay, pronunciation. Okay. So I think the next part is first sentence. Okay, I used to killing snakes. I am used to killing snakes. Second, I used to kill snakes. what can be the difference between both? I am the first second kill. आय एम म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे? एक दोन गोष्टी बेसिक. आय एम हा प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे? इज इट प्रेझेंट टेन्स और पास्ट? आय एम चा पास्ट टेन्स काय? एक दोन तीन गोष्टी आता नवीन बरेचसे जण आले त्यामुळे. आय किल सिंपल प्रेझेंट टेन्स. आय एम किलिंग continuous present tense. I have killed present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ. ओके. I have been killing मराठीत पहिला टेन्स कुठला? साधा वर्तमान काळ. आय एम किलिंग चालू वर्तमान काळ म्हणजे मी किल करतो, मी किल करत आहे. ओके. आय हॅव किल्ड मी किल केलेले आहे म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स. हा असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. गॉट इट. आणि हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. या फाईन. सो यातले सगळे टेन्स क्लिअर आहेत सगळ्यांना नक्की? क्लिअर आहेत? आय किलचा अर्थ काय? आय वर्क घेऊया. आय वर्क मी काम करतो. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय हॅव वर्कड मी काम केले नाही, मी काम केलेले आहे. फाईन. आय हॅव बीन किलिंग आय हॅव बीन वर्किंग मी काम करत आलेलो आहे. मी काम करत आलेलो आहे. आहे. बरोबर. एक त्या ग्रुपला जॉईन आहे ना सगळेजण माझ्या टेलिग्रामच्या? नाही सर. नाही. हे लक्षात येते समोर बघा जरा एकदा. आता विजिबल आहे स्क्रीन सगळ्यांना ऑनलाईन जे आहेत ते? येस या सर. सॉरी फॉर इंटरप्ट. एक हा माझा हा सर ऍक्च्युली सेकंडच लेक्चर आहे. ड्यू टू वर्किंग मी Okay. कधी पण जॉईन करू शकलो नाही ज्यावेळेस पासून ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पासून. राईट नाव Fine, मी fine, लेफ्ट no केलं issue. जॉब. सो माझं हे सेकंडच आहे. तर यापूर्वी काय झालं वगैरे काही माहिती नाही सर. नाही, नो प्रॉब्लेम. राजेश यू कॅन जॉईन आय मीन एनी टाइम, नो इश्यू. जस्ट टेन्स पार्ट हा कुणाचा राहिलाय का? म्हणजे आधी कोणी माझ्याकडून कोण शिकलंय आधी टेन्सेस? नाही का? सगळे न्यू आहेत, ऑलमोस्ट न्यू. ओके.
Chirag, I think, has learned from me. Yeah, already attended the lecture of tenses. Chirag, Yes, sir. Maybe I have attended. still will continue. Yeah, we'll continue with the basic. Yeah, meaning जरा बघू शकता इथं meaning नक्की काय. I go ऍड केलेलं. फाईन. हे लेक्चर सगळ्यात महत्वाचं आहे मग आजचं, कारण फर्स्ट लेक्चर असेल काही लोकांचं. जे फर्स्ट लेक्चर आपण इन जनरल घेतोय ते हे असतं. प्रथम या पुढं एक 2-3 लेक्चर्स नका चुकू आता, उद्या, आजचं आणि उद्याचं. एक बेसिक गोष्ट आहे की जसं मी परवा म्हणलो की बी म्हणजे असणे, बीचा पास्ट टेन्स वॉज आणि बीचा पास्ट पार्टिसिपल बीन. ओके, बी वॉज बीन. बी म्हणजे असणे, वॉज म्हणजे होता, बीन म्हणजे असलेले. ओके, कायम हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन कोण आहे, कोण कोण आहे? फर्स्ट पर्सन टोटल बेसिक ग्रामर फर्स्ट पर्सन काय आहे? आय, मी. दुसरं माझ्यासारखे सगळेजण म्हणजे आपण मिळून. यू हे सेकंड पर्सन, तू, तुम्ही सेकंड पर्सन, मी, आपण फर्स्ट पर्सन, तू, तुम्ही सगळे सेकंड पर्सन. थर्ड पर्सन इथं जे आहेत त्यांना सोडून जे काय बाहेर आहे, ही, शी, इट आणि दे, तो, ती, ते आणि ते सगळे मिळून दे. ओके, आता या प्रेझेंट टेन्स सगळ्यात अवघड जो आहे तो म्हणजे लिहायला सगळ्यात अवघड जो असेल तर आय गो, मी जातो. ही आय गो, मी जातो. सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन आय गो, अजून वी गो. फाईन, आम्ही जातो. तर सेकंड पर्सन काय येईल? यू गो. यूचा प्लुरल काय म्हणजे तू, आणि तुम्ही म्हणजे यू, यू ऑल, यू ऑल गो सेम. ओके, फाईन. ऑनलाईन लक्षात येते सगळ्यांच्या? प्लीज इंटरप्ट मी इफ यू हॅव्हिंग एनी डाऊट. ओके, थर्ड पर्सन ही गो येईल का? गोज येईल, गोज. गोज. कारण जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर यूज करायचं त्यावेळी यस प्रत्यय लागतो. जसं की शी सिंग्स येणार, शी सिंग येणार नाही, शी सिंग्स येणार. इट प्ले नाही येणार, इट प्लेज येणार. ओके, आता हे सगळे मिळून दे, दे सगळं मिळून काय येईल? हे या सगळ्यांचं अनेक वचन काय? ही, शी, इटचं अनेक वचन ते सगळे म्हणजे दे. देचं काय येणार? दे गोय. हे एवढंच लक्षात ठेवायचं. ओव्हरऑल सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त लक्षात ठेवायचंय, बाकी सगळं तुम्ही टेक्निकने लक्षात ठेवू शकता. जसं आय गो, यू गो, वी गो, ही गोज, इट गोज, दे गो. हे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याचं मिनिंग आता लक्षात आलं. आय गो, मी जातो. ओके, याच्या पुढचं समजा आता आय गो ऑलरेडी आहे, आता मी जातो, मी जात आहे. आता मी एखादी गोष्ट करत आहे तर काय आहे? प्रेझेंट टेन्स. कुठली गोष्ट प्रेझेंट टेन्स, पण कुठला प्रेझेंट टेन्स? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. राजेश, राईट? या, येस.
कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची पहिली खासियत कुठली की त्यामध्ये काय असणार आहे? टेन फॉर्म. एक 5 मिनिटात या, एक 5 मिनिटात. ING. ओके, जसं की ING वरचं एक वर्ब आहे वर्किंग. आय एम वर्किंग. आय वर्किंग नाही होत, आय एम वर्किंग. आय वर्क. तसं वर्किंग आहे, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे. ओके, तसं सेम पहिली जी ओळख आहे या टेन्सची आय एम, आय गोच ING प्रत्यय लावून काय होईल? आय एम गोईंग. म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. ओके, मिनिंग क्लिअर आहे? मी जातो, मी आत्ता जात आहे या मोमेंटला. आता समजा मी ऑलरेडी गेलेलो आहे, म्हणजे एखाद्या कंपनीत मी काम केलेले आहे. आय वर्क म्हणजे काय की मी काम करतो. मी आत्ता काम करत आहे म्हणजे आय एम वर्किंग. पण समजा मी आत्ता काम केलेलं आहे, कम्प्लीट झालं. आय यूज टू वर्क. हे जे काय आता तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं बरोबर आहे, पण ते सगळं पास्ट टेन्स मध्ये. माझं वाक्य आहे ते प्रेझेंट टेन्स. मी काम केले नाही, काम केलेले आहे. आय हॅव वर्क. currently working. आय हॅव वर्कड. हा? आय हॅव वर्क. आय हॅव वर्क. एक्झॅक्टली. लक्षात आलं? तो शेवटचा टेन्स नंतर घेऊया, पण आय हॅव वर्क हे 3 टेन्सेस क्लिअर पाहिजे. आय वर्क, आय एम वर्किंग, आय हॅव वर्कड. क्लिअर आहे? मिनिंग क्लिअर आहे ना? ओके, सेम आज प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स फक्त घेऊ. पास्ट टेन्स काय होईल? मी काम करतो. याचा पास्ट टेन्स काय होईल? मी काम केलेले म्हणायचं नाही, केले. मी काम केले. म्हणजे याच्यासाठी मराठी एकदम क्लिअर, थोडक्यात ग्रॅमॅटिकली मराठी पण क्लिअर, कारण आपण बोलताना आपली ती भाषा. पण इथं जर डायरेक्ट 1 to 1 वर्डचं मिनिंग लक्षात आलं ना, मग तुम्ही कसं यूज करू शकता. जसं की आय वर्क म्हणजे मी काम केले. आता पास्ट टेन्स, मी याचं काय होईल? आय एम वर्किंग, मी आता काम करत आहे. याचा पास्ट टेन्स काय होईल? आय वॉज वर्किंग. आय वॉज वर्किंग, पण याचं मिनिंग काय होईल मराठीत? मी काम करत होतो. मी काम करत आहे, मी काम करत होतो. आता याचं काय? आय हॅव वर्कचं मिनिंग, मी काम. आय हॅव वर्कचं मिनिंग काय मराठीत? मी काय सांगितलं मिनिंग? काम केले आहे. आय हॅव वर्क, मी काम केलेले आहे. केलेले याचा आहे. पास्ट टेन्स काय होईल? मराठीचं पण व्याकरणाचे क्लासेस आहेत. मी काम केले. मी काम केलेले आहे, याचा पास्ट टेन्स काय होईल शुद्ध मराठी भाषेत? मी काम केलंय. मी काम केलेले होते. बरोबर? जी काय आपले मेन म्हणजे पुण्याची भाषा, पुणेरी, की मी काम केलेले आहे आणि मी काम केलेले होते. आजपर्यंत सगळ्या क्लासेसमध्ये, मोस्टली इव्हन इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये पण टेन्सेसला जितकं महत्व नाही आहे, तर त्यांच्या दृष्टीनं काय एक्सप्रेशन्स आहेत ते मॅटर करतात. पण जर बेसिक क्लिअर असेल की मी काम केलेले आहे आणि मी काम केलेले होते, याचं मिनिंग आय हॅव वर्कड आहे, आणि आय हॅव वर्कच्या ऐवजी इथं काय होणार आहे? आय हॅड वर्क असेल तर तुम्हाला मिनिंग लक्षात येईल इमिजिएट. म्हणून इंग्लिश स्पीकिंग क्लासला मराठीच माणूस पाहिजे शिकवणार, ज्याचं मराठी पूर्ण क्लिअर आहे. हे मिनिंग माहिती नाहीत ना, सगळ्यांना माहिती नाही. म्हणून म्हटलं की आय हॅड वर्क म्हणजे मी काम केलेले होते. ओके, आता ह्याच्यापेक्षा अवघड कुठली गोष्ट आहे की हे सगळं फ्युचर मध्ये बोलायचं. ओके, आता आय वर्क आहे, त्याचं फ्युचर टेन्स काय आहे? आय वर्कचा फ्युचर टेन्स
I will I will Be working. नाही I work's a future tense just. Okay, sir. I will work. Yes. I will work. Fine. आता मी काम करत आहे आता हे काय होतं प्रेझेंट टेन्स होता कंटिन्युअस Present tense. म्हणजे मी Continue. आता काम करत आहे आता याचा फ्युचर टेन्स कसा होईल मराठीत मराठीत काय होईल फ्युचर टेन्स मी काम I करत will be असेल. working. मी काम करत आहे आता असेल. पास्ट टेन्स मी काम करत होतो फ्युचर टेन्स मी काम करत असेल. फ्युचर टेन्स मी काम करत असेल. असेल मी काम करत असेल and that means I will Will be working. आता खरी कसोटी पुढची आहे की आय हॅव वर्क मी काम केलेले आहे प्रेझेंट टेन्स मराठीतले टेन्स पहिला मी काम केलेले आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मी काम केलेले आहे पास्ट परफेक्ट टेन्स मी काम केलेले होते फ्युचर परफेक्ट टेन्स मी काम केलेले आहे काम केलेले होते काम केलेले असेल मी काम केलेले असेल काम केलेले असेल बरोबर त्याचं काय आहे आय विल हे जे सगळे परफेक्ट वाले आहेत याच्यामध्ये कुठला वर्ड आहे कॉमन Have. हॅव आहे दुसरा मग फ्युचर Had. मध्ये पण पाहिजे काय ना हॅव विल का हॅड येईल आय विल हॅव Worked. नाही तो टेन्स उद्या घेणार बिनवाला जो आहे ना कन्फ्युजन करून I will have worked. आय विल हॅव वर्क फाईन समजा हे टेन्सेस जर सगळे क्लिअर असतील तर तुम्ही बोलताना कायम तो कॉन्टेक्स्ट तुमच्या लक्षात असेल की मला कुठल्या भाषेत आणि कुठल्या सिच्युएशनला बोलायचंय ओके डोअर जरा लावून घेता येईल का क्लिअर आहे म्हणजे आजपर्यंत जे काही इंग्लिश शिकला असेल त्यापेक्षा थोडं तर वेगळं की हे बेसिक माहिती पाहिजे एनी हाऊ हे आपण हे सगळं बोललोय आपण म्हणजे कम्युनिकेशन करताना तुम्ही आपापसात किंवा कंपनीत ऑफिसमध्ये क्लासेसमध्ये हे सगळ्या गोष्टी बोललाय हे सगळे टेन्सेस मध्ये पण बोललाय पण याचं रिअल मिनिंग आज कळालंय लक्षात आलं की काम केलेले असेल काम करत आलेलो असेल ओके आता हे एक चौथा जो टेन्स आहे आय हॅव वर्कड ओके याच्या पुढचा टेन्स जो आता बिन एक आता सांगितलंय तर म्हणून सांगतो आय हॅव जे तू बिन वापरशील त्यावेळी वर्क येईल का पुढं कारण ऑलरेडी आय हॅव वर्क आहे ना Working. आय हॅव बिन वर्किंग तसंच इथं काय आहे आय वर्क ऑलरेडी आहे ना आय हॅड वर्क आहे मग परत आय हॅड बिन वर्क असेल का Working. वर्किंगच आहे बरोबर सर एक 5 मिनिटात करू सर एक 5 मिनिटात करतो कॉल मीटिंग मध्ये आय हॅड बिन फाईन आता इथं काय येईल आय थोडं इकडं पण बघा आय हॅड बिन वर्किंग आहे ते मग इथं काय येईल आय विल हॅड येईल वर हॅव यूज केलंय ऑलरेडी विल काय यूज करणार आता मग वर्ड यूज केला तुम्ही
चौथा टेन्स लिहितोय आपण. आधीचे जुने टेन्सेस कसे लिहिले? आय हॅव वर्क, आय हॅव बीन वर्किंग, आय हॅड वर्कड, आय हॅड बीन वर्किंग. इथं काय येईल? आय विल हॅव वर्क, आय विल हॅव बीन यूज करायचं ना. क्लिअर आहे? मला वाटतंय हे कुठेतरी मिसिंग होतं. आता लक्षात आहे? सगळ्यांच्या समोर आहे, डोळ्यासमोर तिन्ही टेन्सेस क्लिअर आहे? एकदा बघा, परत एकदा वाचा. मेन आय वर्क पासून सुरुवात केली होती. आय विल हॅव बीन वर्किंग. हे सगळं आपल्याबद्दल सांगतोय आपण. वर्क यूज करतो. वर्क म्हणजे काम करणे. आय वर्क, मी काम करतो. आय एम वर्किंग, आय हॅव वर्कड, मी काम केलेले आहे. आय हॅव बीन वर्किंग, याचं मिनिंग सांगितलं नव्हतं ना मी. मी काम करत आलेलो आहे. काम करत आलेलो. सेम वे आय हॅड बीन वर्किंग काय? मी काम करत आलेलो आहे. पास्ट टेन्स, मी काम करत असेल. फ्युचर टेन्स आलेलो होतो पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्स, मी काम करत आलेलो काम करत आलेलो असेल. त्यामुळं हा जो चौथा टेन्स आहे त्याचं नावच हे आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पूर्ण अपूर्ण. ती गोष्ट, क्रिया कंप्लीट झालेली नाहीये. स्टील त्या टेन्स मध्ये अजूनही अपूर्ण आहे. काम करत आलेलो आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही. तसं तिसरा जो आहे तो ऑलरेडी काम कंप्लीट झालेला आहे त्या टेन्स मध्ये, की आय हॅव वर्कड, मी काम केलेलं आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये मी आता काम केलेलं आहे. आय हॅड वर्कड, मी आता काम केलेले होते तेव्हा. आणि मी काम केलेले असेल, फ्युचर टेन्स. हे टेन्सेस फक्त एक तुम्ही स्वतःहून ज्यावेळी ट्राय कराल, हे आता एकदा तुम्हाला ही ट्रिक कळाली की असे टेन्सेस आहेत, मग तुम्ही स्वतःहून ज्यावेळी याचा मिनिंग लिहाल तर ग्रॅमॅटिकली कुठलीच चूक होणार यापुढे. हे 12 टेन्सेस, फक्त 12 सेंटेन्सेस 3 टेन्स मधले लक्षात ठेवायचे. समजा आता आय वर्क आहे, मी काम करतो. जर खेळायचं आहे, आय प्ले, मी खेळतो. आता मी जे ऑनलाईन जॉईन आहे, आय एम म्हणजे काय होईल? आय प्लेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय प्ले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. I am playing. प्लेइंग, I am playing. I am playing. Next, present I have perfect played. tense. I have played. Present perfect continuous. I Have been playing. Have been playing. playing cricket. Fine. चौघांची meaning, I play, मी खेळतो. I am playing, मी खेळत आहे. I have played meaning ऑनलाईन जे आहेत ते, I have played. First tense. मी खेळत होतो. चिराग, I have played in हिंदी. मैंने खेला. हाँ. हिंदीचं जरा ठीक आहे. स्टील आय हॅव प्लेड, मी खेळलेलो आहे. आणि आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. समजा एखादा क्रिकेटपटू आहे, तो बरेच वर्ष आता खेळत आलेला आहे. जसं रोहित शर्मा असेल, बरेच वर्ष खेळत आलेला आहे, सिन्स लॉंग. म्हणजे रोहित शर्मा, त्याच्याबद्दल जर मला म्हणायचं असेल, ही
ही नंतर काय हॅव येणार का? हॅज बीन. हॅव येणार, Has. हॅज इन बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लॉंग. सिन्स म्हणजे तेव्हापासून. एक्झॅक्टली, सिन्स म्हणजे पासून, केव्हापासून ते पुढे लिहिलं. सिन्स लॉंग म्हणजे बऱ्याच वर्षांपासून. फाईन, क्लिअर आहे सगळं. आता टेन्सेस डेली थोडं थोडं घेऊ, हे काही एकदम शिकण्यासारखं लगेच नाही, कारण थोडं जरा तुम्ही लिहिलात तर लवकर क्लिअर. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बघा, कारण तुम्ही हे टेन्सेस एकदा चुकल्यानंतर 100 वेळा लिहून आणायला लावत. मला, मी जो क्लास जॉईन केला होता तिथं, कारण मी प्युअर मराठी मीडियम आणि तिथं ते चुकल्यानंतर 100 वेळा लिहायचं आणि क्लिअर करायचं, हीच पद्धत होती. त्यामुळे आज ते तागायत लक्षात राहील. बिन, हॅव बीन इकडं तिकडं काही होणार. त्यामुळं ट्राय विथ रायटिंग. हे सगळं चालू झालं ह्या 2 वाक्यांमध्ये. आय एम यूज टू किलिंग स्नेक्स. आता शेवटची 15 मिनिटात आय यूज टू किल स्नेक्स, या दोन्हीचं मिनिंग. आय एम म्हणजे हा कुठला टेन्स आहे जे आता आपण घेतलं? Present. नाही, सिंपल प्रेझेंट कसं, आय एन जी प्रत्यय कुठला? आय एन जी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. Present continuous. प्रेझेंट कंटिन्युअस. पण स्टील याच्यामध्ये ईडी पण प्रत्यय आहे ना, पास्ट टेन्स पण आहे. पास्ट टेन्स आहे ना. येस सर. याचा अर्थ यूज टू ही एक फ्रेज आहे जी आपण वापरतो पास्ट मध्ये केलेली एखाद्या गोष्टीबद्दल. ओके, पण इथं हे टेन्स जो आहे तो प्रेझेंट टेन्स आहे. आय एम यूज टू किलिंग स्नेक्स. आता मराठीत पण लोक जे आता ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी रोज मरे त्याला कोण रडे, त्याला आता यूज टू हा शब्द वापरला जातो की त्या गोष्टीला मी यूज टू झालोय. यूज टू झालोय म्हणजे ती गोष्ट डेली घडते. म्हणजे आय एम यूज टू किलिंग स्नेक्स. लक्षात आला आता मिनिंग, की आता मी यूज टू आहे स्नेक्स किल करायला. म्हणजे मी असे आयुष्यभरात बरेच स्नेक्स किल केलेले आहेत. मिनिंग क्लिअर झाला आता. ओके, पण इथं काय लिहिलंय? आय यूज टू किल स्नेक्स. हा प्रेझेंट टेन्स आहे का? No, sir. Past tense. इट इज अ पास्ट टेन्स. फर्स्ट. आणि यूज टू, येस प्लीज चिराग. यूज टू इज यूज फॉर Past tense. पास्ट टेन्स. Past and present. पास्ट, Past. एनी हॅबिट फ्रॉम पास्ट ती सांगायला तुम्हाला यूज टू यूज होतं. ओके, आय यूज टू किल स्नेक्स. आय यूज टू गो ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जात असे. आय यूज टू किल स्नेक्स काय येईल मिनिंग? मी स्नेक्स किल करत असे. आत्ता करतोय का? नाही. पण पहिल्या ह्याच्यात काय की मी अशा किलिंगला डेली यूज टू आहे, म्हणजे मी लाईफ टाइम किल करू शकतो. त्यामुळे दोन्ही मधलं बेसिक मिनिंग ही आहे. हे ऍट हायेस्ट लेवल एकदा तुमचे टेन्सेस क्लिअर झाल्यानंतरचा क्वेश्चन. मी आज का सुरुवात केली अचानक, कारण मला असं वाटलं की टेन्सेस घ्यायची तितकी गरज नाहीये, कारण अप्लाइड इंग्लिश टोटल असं वाटलं. पण स्टील मला असं वाटतं की आधी क्लिअर करूया बेसिक थोडं. बरोबर, एकदा बेसिक क्लिअर झाल्यानंतर सगळ्या गोष्टी किल होतील, बाकीच्या ज्या काय अडचणी आहेत त्या. ठीक आहे. आता इथं आय वर्क आहे, तसं तुम्हाला जे काही आवडतं ते वर्क तुम्ही यूज करू शकता. आय डान्स असेल, मग आपण स्वतः वापरून बघायचं ते. आय डान्स, आय सिंग मी गाणे म्हणतो. आय सिंग अ सॉन्ग मी गाणे म्हणतो. पुढचं आय एम सिंगिंग अ सॉन्ग मी गाणे म्हणत आहे. आत्ता म्हणत आहे. दरवेळी त्याच्या मागे मनातल्या मनात लावायचं की आत्ता करतो. आय हॅव संग अ सॉन्ग. आय हॅव संग अ सॉन्ग
काय येईल याचं? मी गाणं गायलेलं आहे. मी गाणं गायलेलं आहे. एक्झॅक्टली. आय हॅव बीन वर्किंगच्या ऐवजी आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. काय येईल मिनिंग? मी गाणं गात आलेलो आहे. मी गाणं गात आलेलो आहे. हे पुन्हाबद्दल यूज होईल मोस्टली. हा टेन्स लागतो दरवेळी बोलायला लागतो. कधी? ज्यावेळी आता तुम्हाला तिसऱ्या कुठल्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे की तो ही गोष्ट बरेच वर्ष करत आहे. आता मला वाटतं 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध तबलावादक गेले, बरोबर? जाकीर, आय थिंक, मला वाटतं, होय ना? येस सर, झाकीर Yes, हुसेन का. Zakir Hussain. जाकीर हुसेन हॅज पास्ट. ओके. तर त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला की बरेच वर्ष ते तबला वाजवत आले होते. प्रसिद्ध तबलावादक. ही had been playing tabla since long. म्हणजे बरेच वर्ष ते तबला वाजवत आलेले होते. तबला वादन त्यांनी बऱ्याच वर्षांपासून केलं. ह्याच्याबद्दल तुम्ही आता समजा जाकीर हुसेन यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं असेल, आता ते गेल्यानंतर किंवा त्यांच्यावरती काहीतरी लिहायचं असेल, तर तुम्हाला हा टेन्स माहिती पाहिजे ना. आता समजा जाकीर हुसेन ही प्लेड तबला, असं तुम्ही बोलू शकाल का की त्यांनी तबला वाजवला? हे जर आपल्याला मनात काय म्हणायचं की बरेच वर्ष तबला वाजवता आलेले होते, त्यांनी तबला वाजवला, ही प्लेड तबला. आता समजा ते तबला वाजवत होते म्हणायचं असेल तर ही वॉज प्लेइंग तबला. ही वॉज, त्यांनी बरेच वर्ष तबला वाजवलेला होता. ही काय येईल? ही हॅड प्लेड तबला आणि ही हॅड बीन प्लेइंग तबला सिन्स लॉंग. म्हणजे त्यांच्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर त्यांचं राईट वाक्य येते की शेवटचं, ही हॅड बीन प्लेइंग तबला. तर जेवढे काही जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन जॉईन आहे ते आता किमान एक लक्षात आलं असेल की तुम्हाला टेन्सेस तर कळाले कुठले आहेत. एक हॅड असते, हॅव असते, हॅज असते, बीन यूज करायचं, बीन नंतर ING लावायचं, हे तर लक्षात आलं. क्लिअर आहे आता? मिनिंग जाऊ दे, कन्स्ट्रक्शन जाऊ दे, ते आणखी उद्या आणखी क्लिअर होईल. आज तेवढं एक 10% 20% कळालं असेल, उद्या मिनिमम 40-50% तरी, या 2 आठवड्यांमध्ये 50-60-70% नवीन वर्षात जानेवारीच्या शेवटच्या वीकेंड पर्यंत फायनल होईल की हॅड बीन कुठे यूज करायचा, हॅज बीन कुठे यूज करायचा. पास्ट मधली गोष्ट सांगताना हॅज नाही यूज करणार, त्यावेळी हॅड यूज करणार. प्रेझेंट मधली सांगताना हॅज होणार, हॅड नाही यूज करणार. लक्षात आलं? किमान ही सेंटेन्सेस जे काही मी आज दिले, आजचं सेशन परत एकदा बघा, तुम्हीच दिलेले आन्सर्स आजचे, पण स्टील एवढं नक्की आहे की तुमच्या स्क्रीनवरती हे कायम असणार. तर हे थोडं जरा तुम्ही लिहा स्वतः आणि उद्या येताना एकदा प्रिपेअर करा. एकदा वाचून जर आलं कुठल्याही सेशनला तर उद्या तुमचं जास्त लक्ष असेल आजच्या सेशन. बरोबर? आज सगळे रॉ होते की रॉ माइंडेड, टोटल ब्लँक, की बाबा आता आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं. ब्लँक म्हणजे मला हे म्हणायचं की नवीन काहीतरी शिकायचं. त्यामुळं आज किमान हे कळालंय की टेन्सेस 4 आहेत आणि चारीचं मराठीतलं वेगळं मिनिंग आहे आणि इंग्लिशमध्ये वेगळं, बरोबर? आणि चारीचा यूज आहे. हा यूज कुठं कुठं आहे हे उद्या सांगतो, पण आज कन्स्ट्रक्शन क्लिअर करा. ठीक आहे? सो ऑनलाईन जे जॉईन आहेत, काही डाऊट आहे आजच्या सेशन मध्ये? वॉज इट अ गुड? येस सर. Yes, sir. ओके. वॉज इट युजफुल? या. येस मी सर. स्वतः इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस कोथरूडच्या एका मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये घेतलेले आहेत आणि तिथं जो काही 40-50 लोकांचा मॉब असायचा त्यांनाही असंच शिकवलेलं आणि ते सगळे वर्किंग वाले होते, अबोव 45-50, जे जॉब करून माझ्याकडे 8 ते 8 येत होते आणि मी स्वतः सकाळी 8 ते 8 जॉब करत होतो. ही 2016ची गोष्ट आहे.
8 ते 8 जॉब करून 8 ते 10 शिकवायला जायचो. त्यामुळे त्या 8 ते 10 मध्ये ते जे वर्किंग प्रोफेशनल आहेत तेवढी त्यांची जी ग्रास्पिंग आहे म्हणजे आफ्टर 45 ते जेवढ्या क्युरियोसिटीने शिकत होते तीच क्युरियोसिटी आहे. हे कधी ना कधी केलंय बरोबर. त्यामुळे कंटाळा यायचे चान्सेस आहेत की आपण हे बघितलंय, पण तुम्हाला परत रिफ्रेश व्हायचंय, परत एकदा बघायचं. ओके, माझी इच्छा आहे सगळ्यांचे टेन्सेस क्लिअर पाहिजेत. मी ज्यावेळी विचारेन किंवा ओव्हरऑल तुम्हाला नंतर मग एसे लिहिता येईल यावर, आणि एसे लिहिल्यानंतर परत बोलता पण येईल, स्पीच देता येईल. पण या सगळ्याचं जे काही रूट आहे ते सगळे टेन्सेस मध्ये, शब्द वगैरे सगळं हे कंटिन्युअसली सगळं मी शिकवेन, पण एकदा तुम्हाला वापरायचं आहे या टेन्सेस मध्ये. लक्षात आलं. आता साधी गोष्ट म्हणजे आता एक गो म्हणून एक जर वर्ब असेल तर याचा गो ऑन होईल, गो डाऊन होईल, गो टू होईल, गो टू अ होईल, गो टू द होईल. हे सगळं यूज कुठं कुठं व्हायचं. समजा गो ऑन असेल, तुम्ही गो ऑन व्हॅकेशन म्हणा, गो टू अ व्हॅकेशन नाही, गो ऑन व्हॅकेशन. गो डाऊन द मेमरी, go to school, go to a party, concert, go to the doctor, go to the bank. हे एवढं सगळं डीप मध्ये आहे पुढचं सगळं. हे सगळं कळायला तुम्हाला आय एम गोइंग ऑन व्हॅकेशन, आय एम गोइंग टू स्कूल, त्यानंतर गोला तुम्ही आयएनजी करा, गोला नंतर वेंट करा, वेंट ऑन व्हॅकेशन. ओके, वेंट डाऊन टू द मेमरी लेन, वेंट डाऊन, वेंट टू स्कूल. ओके, म्हणजे बेसिक वर्ब जो आहे त्याची पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल काय, पास्ट पार्टिसिपल काय काय. मी एक लिस्ट दिली होती इथं वर्बची. टेलिग्रामचं हे चॅनल आहे आपलं, स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन. हे चॅनल कोण टेलिग्रामला असतील तर हे जॉईन करा. आणि इथं मी सगळे वर्ब्स टाकलेले आहेत. टेलिग्रामला चॅनल यासाठी काढलं की नवीन कोण जॉईन झालं की त्यांना व्हॉट्सअपमध्ये दिसत नाही ग्रुपमध्ये काय अजून तरी नाही आलं, अजून सुद्धा आलं नाही, ते टेलिग्राम मध्ये आहे. त्यामुळे टेलिग्रामला सेशन काढून ठेवलेलं आहे ते चॅनल. इथं सगळे तुम्हाला वर्ब्स पण दिलेले आहेत. ओके, तर टेलिग्रामचं हे चॅनल आहे, ते जरा जमलं तर सबस्क्राईब करा. पण यामध्ये सगळं मी डेली काही ना काही पूर्वी टाकत. आय यूज टू पोस्ट समथिंग हिअर. सर त्याचं बऱ्याच लिंक दिवसांजवळ कुठं आहे? याची लिंक काय होतंय, टेलिग्रामचं व्हॉट्सअप मधून लिंकला जायला तिथं ओपन होत, त्यामुळे इथे हे तुम्हाला स्कॅन करायला. तर हे मी आहे ना आता तुम्ही फक्त सर्च करू शकता कोण, स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन बाय उमेश @NMD, हे सर्च करा म्हणजे बरं पडेल जरा. म्हणजे ते सर्च केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की डायरेक्ट सापडेल स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन बाय उमेश. ओके सर. इथं लिहून देतो. ओके, सापडेल. कुणाला नाही सापडलं तर सांगा मला. स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन बाय उमेश @NMD हे चॅनेलचं नाव आहे. हे तुम्ही जर सर्च केलं तर हे सापडेल सगळ्यांना, बघा एकदा. ओके, आपण यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी घेऊ आणि माझी एवढी गॅरंटी आहे की या सेशनमुळे झाला तर फायदाच होईल, तोटा अजिबात होणार. एक 10-15% तरी फायदा होईल तुमच्या स्पीकिंग मध्ये. इंटरव्ह्यूला तर गॅरंटेड होईल. कोण डेटम हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे डेटा अनालिसिस मध्ये आपण करताना काम. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मिनिंग काय आहे, नक्की इज काय आहे, आर काय आहे, सगळ्या गोष्टी आपण आता हळूहळू यामध्ये घेऊयात. हे पूर्वीच्या बॅचेसला झालेलं आहे, म्हणजे असं नाही की मी घेतलंय पूर्वी, बऱ्याच जणांनी अटेंड पण केला असेल. स्टील वी आर समिंग टुडे. ओके, समिंग दिस अप टुडे. तर वी विल कंटिन्यू टुमॉरो. आणि उद्या सगळेजण बोलायचं आहे या तयारीने या. वर्ब्स तुम्हाला आयएनजी प्रत्यय लावून बोलायला लागतील, तर थोडे वर्ब्स माहिती करून घ्या. आणि मी जे काय आज दिलेलं आहे त्याचं सेशन बघा.
किंवा आजचं सेशन या टेलिग्राम चॅनेलवरती सगळ्याचं मिनिंग टाकलं. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे, ओके, फ्युचर कंटिन्युअस आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. ठीक आहे, सगळं मराठीमध्ये आहे. हा जो फळा आहे तो आपल्या त्या क्लासमधला आहे, तर हे सगळं त्यावेळी शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर हळूहळू या म्हणजे सेशनमध्ये काय होणार आहे हे लक्षात आलं असेल. आणि या टेलिग्रामवरती तुम्ही एक्सटेम्पर माहिती आहे सगळ्यांना, पुढे गेलं की बोलायला लागतं इमिजिएट, सब्जेक्ट दिला की त्याला म्हणतात एक्सटेम्पर. हे एक्सटेम्परचे एवढे सब्जेक्ट्स आहेत जे आपण सगळ्याची तयारी करून घेतलेली होती पूर्वी. ग्रुप डिस्कशन त्यावरती बोललेलं. तर आता जरा थोडं जरा अटेंडन्स आय थिंक पुणे युनिव्हर्सिटीची एक्झाम चालू आहे मे बी, त्यामुळे थोडं डाऊन असेल. तर स्टील काही डाऊट असेल मला सांगा. ओके, पीडीएफ्स आणि काही लोकांना प्रिंट्स पण दिल्या होत्या पूर्वी. तर चालेल, ज्यांचं फर्स्ट सेकंड लेक्चर असेल तर वी आर स्टार्टिंग अगेन टुमॉरो. ओके, थँक्स लॉट टू ऑल. आणि जे ऑनलाईन जॉईन झाले, ऑफलाईन जे जॉईन झाले नाव क्लिअर आहे नक्की. ओके राजेश, क्लिअर आहे सगळं आज? राजेश